नितीन भाऊ, एकंदरीतच पिंपळगावमध्ये निवडणुकीचं वातावरण लागलं आहे. सर्व युवकांना, नागरिकांना, मतदारांना आपण काय आवाहन कराल? पिंपळगावकरांसाठी ही एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि ज्या नेत्यांना वाटतं की त्यांची मक्तेदारी या शहरावर आहे, गेल्या 30 वर्षांपासून ते लोकांना वेड्यात काढत होते आणि आपसात भांडत होते, त्यांचं खरं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. ते सर्व एकत्र आलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की निश्चित ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि पिंपळगाव शहर हे भारतीय जनता पक्षाच्या विचारांचं गाव आहे. इथे केंद्रातले नरेंद्रजी मोदी साहेब असतील, तसेच राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे काही नेतृत्व आहे ते सर्वसामान्य मतदारांना अभिप्रेत असं काम आहे. सर्व जनता खुश आहे आणि नक्कीच याच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील कमळ या चिन्हावर निशाणी मारून ही जनता 3 तारखेला एक इतिहास या ठिकाणी घडवणार आहे आणि सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडला जाणार आहे.